अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीसाठी आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन। पट्टणकोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पट्टणकोडोलीसह तळंदगे, इंगळी, रुई, चंदूर, सांगवडे, वसगडे या गावातून मोठ्या संख्येने रुग्ण येतात। नागरिकांची गैरसोय व हेळसांड टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे आरपीआय या पक्षासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र आहे। या आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण तपासणी आणि औषधोपचारासाठी येतात। मात्र गंभीर आजार किंवा अतिदक्षता रुग्णांना कोल्हापूर, इचलकरंजी किंवा अन्य खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागते। परिणामी रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होऊन आर्थिक झळ सोसावी लागते। या आरोग्य केंद्रात पट्टणकोडोलीसह तळंदगे, इंगळी, रुई, चंदूर, सांगवडे, वसगडे या गावातून मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात। सदरची बाब लक्षात घेऊन आरपीआयच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत लाक्षणिक उपोषण करून पट्टणकोडोलीमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीचे निवेदन दिले। यावेळी हातकणंगले आरोग्य अधिकारी प्रसाद दातार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची भूमिका ऐकून घेतली। त्यानंतर याबाबत 8 दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून सदर प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे, बाबासो कांबळे, सागर कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन राजमाने, राजू आडके, रामा कुशाप्पा, सतीश कागले, महेश कांबळे, संतोष शेळके, दीपक कांबळे, श्रेणिक तेली, विनोद शेवाळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।